नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अमन विठ्ठलराव पावडे, राहणार उमरे येडे, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर 9022014784. शेतकरी मित्रांनो, आज आपण NPK ची स्लरी बनवून राहिलो. NPK चा बॅक्टेरिया आपण कसं मल्टिप्लिकेशन करायचं. आणि आज शेतकरी मित्रांनो, रासायनिक खताचे भाव एवढे वाढले आहे का आपण ते विकत घेतो म्हटलं तर आपल्याला परवडून नाही राहिलं. जवळपास DAP ची बॅग 2200-2300ची बॅग झाली आहे. 10-26-26ची 2300 रुपयाची बॅग झाली आहे. फक्त युरिया जो रेट आहे त्या रेटमध्ये भेटत आहे. त्याच्यामध्ये पण 5 किलो कमी, म्हणजे 50 किलोची बॅग आज 45 किलोला भेटून राहिली. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हा NPK बॅक्टेरिया वापरला शेतामध्ये आणि एक डोस कमी केला तरी तुमचं उत्पन्न हमखास वाढेल. आणि आज परिस्थिती अशी आहे का, जर आपण तणनाशक आणि रासायनिक खताचा वापर करून जमिनीची उपजीविका जे आहे, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 200 लिटरचा ड्रम घेतला आहे. या 200 लिटरच्या ड्रममध्ये पहिले NPK कांसो हा बॅक्टेरिया सोडणार आहे आणि त्याच्यामध्ये 100 ग्रॅम म्हणजे मायकोरायझा हे सोडणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये गूळ 2 किलो गूळ याची स्लरी बनवली आहे आणि हे सोडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिले आपण NPK कांसो घेतला आहे हातामध्ये. हे बघा, हे अर्धा आपण टाकू. हे आपण आता NPK कांसो टाकत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला हा NPK कांसो परवडत नव्हता, म्हणजे महाग पडत होता. त्यामुळे आपण मुंबईच्या लॅबमधून NPKचा बॅक्टेरिया डायरेक्ट बल्क क्वांटिटीमध्ये 100 लिटर बोलवला होता. हा NPK बॅक्टेरिया आहे साहेब. त्याच्यानंतर हा मायकोरायझा आहे. हा एक 50 ग्रॅमचा पाऊच आहे. असे 2 पाऊच आपण टाकून राहिलो. हे बघू शकता, हा मायकोरायझा आहे. मायकोरायझा आपण सोडून राहिलो. हे बघा, आणि ही आहे गुळाची स्लरी. त्याच्यामध्ये 2 किलो गुळ टाकला आहे. त्याचा पेस्ट बनवला आहे पाण्यामध्ये. कारण की हा जो बॅक्टेरिया हा गुळावर आपली उपजीविका भागवून 3 दिवसामध्ये पूर्ण मल्टिप्लाय होणार. आज आपण ज्या क्वांटिटीमध्ये सोडला आहे त्याचं 10 पट मल्टिप्लिकेशन 3 दिवसामध्ये होऊन जाणार. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच का, आज आपण ह्या पद्धतीचे आपण NPK वापरून आपण सगळ्यात पहिले NPK बॅक्टेरिया तुम्ही शेतामध्ये द्या. झाडाला जवळपास आज समजा कॉटन असेल तर कॉटनला कमीत कमी आपण पहिला डोस 40-45 दिवसामध्ये देतो. तर 45 दिवसाच्या पहिले आपण हा NPK 15-20 दिवसामध्ये, कॉटन निघाल्याच्या नंतर 15-20 दिवसामध्ये हा NPK बॅक्टेरिया झाडाला तुम्ही ड्रिंचिंग करा. काही करायचं नाही, फक्त आता हे 3 दिवसानंतर याच्यामध्ये मल्टिप्लाय होऊन जाणार आहे. आणि 3 दिवसानंतर याचे स्ट्रेंथ जे आहे ते पूर्ण, हे पाणी आहे त्याच्यावर याचा बॅक्टेरिया पूर्ण दिसून पडणार आहे 3 दिवस. प्रत्येक झाडाला तुम्ही ड्रिंचिंग करा आणि आणि जमिनीमध्ये ओलावा असताना तुम्ही ड्रिंचिंग करा. त्याच्यानंतर तुम्ही 15-20 दिवसांना रासायनिक खत देऊ शकता. धन्यवाद.